दिवसाची सुरुवात येशूबरोबर एक देवाच्या सेवकाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याने असं बघितलं की तो दगड फोडायच्या कामावर लागलेला आहे आणि त्याच्यासमोर पुष्कळ असे मोठमोठे दगड ठेवलेले आहे आणि त्याला सांगितलेलं आहे तुला हे फोडायचे आणि ते फोडून त्याची लहान लहान ती खडी तयार करायची आहे. आणि तो एक दगड घेऊन त्याच्यावर हातोडा मारत राहतो आणि पुष्कळ त्यांनी प्रयत्न केला परंतु दगड तो काही फुटत नाही आणि त्याला खूप घामाघूम होतो, हात दुखायला लागतात, खूप थकून जातो. परंतु इतके हातोडे मारल्यानंतर सुद्धा हा दगड फुटत नाही. शेवटी तो कंटाळून जातो आणि एका बाजूला बसतो आणि सांगतो मी आता हे काम सोडून देतो, माझ्याच्यानी होणार नाही आहे. आणि तेवढ्यात त्याचा सुपरवायझर येतो आणि त्याला सांगतो हे तुला काम दिलेलं आहे, तू मध्येच सोडू शकत नाही आणि हे तुझं काम आहे आणि तू त्याचं स्वीकारलेलं आहे ते काम. आणि तो सेवक असं बघतो की तो उठतो कंटाळून आणि एक जोरदार फटका त्या दगडावर मारतो आणि त्या दगडाचे अनेक लहान लहान तुकडे होतात, तो दगड फुटून जातो. लक्षात घ्या की तो शेवटचा फटका खूप महत्त्वाचा होता. जर त्या सेवकाने मध्येच सोडून दिलं असतं तर तो शेवटचा फटका त्याला मारता आला नसता आणि दगड तसाच राहिला असता. आणि ते स्वप्न त्यांनी बघितलं आणि तो पटकन जागा झाला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं, आपण देवाचं काम करत असतो किंवा इतर कामं करत असतो, बऱ्याच वेळेस आम्ही प्रयत्न करून करून आम्ही थकून जातो. आम्हाला असं वाटतं की आता सोडून द्यावं हे सगळं, आता ह्याचा काही उपयोग होणार नाही किंवा हे माझ्याकडून होणार नाही. परंतु लक्षात घ्या की कदाचित अजून एक शेवटच्या फटक्याची गरज असेल. मोशे कंटाळून गेला होता इस्रायल लोकांना, परंतु तरी देवाने त्याला सोडलं नाही, त्याच्याकडून त्यांनी काम करून घेतलं. शेवटपर्यंत तो काम करत राहिला. अपयशाला जर आपल्याला हरवायचं असेल तर प्रयत्न करण्याचे सोडू नका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलती करास पत्र ह्याचं 6वा अध्याय 9 वचन, गॅलेशियन्स चॅप्टर 6 and verse 9. योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.